लग्नाचं आमिष दाखवत एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना अहिल्यानगरमधील केडगाव येथे घडली आहे। या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेचा पहिल्या विवाहानंतर घटस्फोट झाला होता। संबंधित महिलेनं शादी.com वर पुनर्विवाहासाठी नाव नोंदणी केली होती। या शादी.com वर विनोद प्रताप सिंग, लल्लन सिंग राजपूत यांनी देखील पुनर्विवाहासाठी नोंदणी केली होती। तर या शादी.comच्या माध्यमातून विनोद यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधत ओळख वाढवली। संबंधित महिला पश्चिम बंगाल येथून अहिल्यानगर येथील केडगाव येथे आली। त्यानंतर तिला राजपूत यांनी आपल्याविषयी अधिक माहिती देत अहिल्यानगरमध्ये स्वतःचं घर घेतल्यावर लग्न करू असं सांगितलं। संबंधित महिला ही गेल्या 6 महिन्यांपासून केडगाव येथे राहिल्यावर तिच्यावर बलात्कार केला। तसेच तिच्याकडून नवीन घर घेण्यासाठी 1 लाखाहून अधिक रुपये घेतले। तर राजपूत याने संबंधित महिलेवर बलात्काराचे व्हिडिओ चित्रीकरण करून तिच्याकडून आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न करू लागला। संबंधित राजपूत यांच्याकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर आणि राजपूत यांच्याकडून व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल करण्याच्या धमक्या सुरू झाल्यानंतर संबंधित महिलेनं कोतवाली पोलीस ठाण्यात राजपूत विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।